सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पाटील परिवार आणि अमित फोटो स्टुडिओतर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत. सकल जनांचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून आम्ही आपल्यासमोर 2 तांत्रिक देखावे सादर करीत आहोत. मागील वर्षी मिळालेल्या आपल्या प्रेम आणि प्रतिसादामुळे आम्ही याही वर्षी आपल्याला एका नव्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमच्या देखाव्याचे नाव आहे महाराजांचा न्याय आणि पंढरीची वारी. ताई, ए ताई, ही बातमी वाचलीस का? कोणती बातमी? अगं त्या चिमुरडीवर. बस, काही नको सांगू. आता काही ऐकण्याची ताकद नाहीये माझ्यात. मी वाचली ती बातमी. अरे, त्या नराधामाने लहान मुलींना नाही सोडलं. काय करायचं अशा लोकांचं? मला तर खूप राग येतोय. मी तुझा राग समजू शकतो, पण कायद्याच्या पुढे तर आपण जाऊ शकत नाही. कसला हा कायदा जिथं मुलींना श्वास देखील घेण्याचं स्वातंत्र्य नाही? हाच तो कायदा ज्याचा आधार घेऊन असे नराधम समाजात खुलेआम वावरतायत. त्यांना काही कायद्याची भीती उरली नाहीये. आज आपले महाराज असते तर. राजा माफी द्या राजा, पाया पडतो, एक गुन्हा माफ करा राजा. रामखोर, स्वराज्यातल्या स्त्रीशी बदंमल केलास, याची सजा एकच. नेताजी, राजा माफी असावी, पण आज गडावर समारंभानंतर आधी स्वराज्य. या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम करा. राजा, राजा, राजा माफी द्या राजा, राजा, राजा माफी द्या. हा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय. आज आपले महाराज असते तर कोणाची हिंमत देखील झाली नसती स्त्रीकडे वाकडी नजर करून बघण्याची. फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेणा कुंभार, विठ्ठला तू. अहो, ऐकलत का? बाळाचा ताप कमी यायचं नाव घेईना. कालच्या औषधानं काय फरक पडला नाही वय? नाही नव, अख्खी रात जागून काढल्या तरी बी काही कमी नाही. मला तर आपल्या बाळाचा हाल बघवणं झाले ती. राम कृष्ण हरी, कोण हाय का घरात? माऊली, या म्या ओळखलं नाही आपल्याला. अरे, मी तुझ्या आबाचा मैतर. चाललो होतो ह्या वाटेनं, म्हणलं तसंच जाऊन भेटून येऊया, पण तुमची तोंडा अशी का पडले ती? अहो महाराज, आमच्या पोराला महिना झाला ताप भरला या. एवढं वैद्य झालं, औषध उपचार झालं तरी बी काही कमी नाही. काय करायचं काहीच कळना. असं होय, बर. आणि ह्या वर्षी वारेला र? वारी? म्या नाही गेलो वारीला कवा. अरे, तुझ्या आबाने एवढ्या वर्ष वारी केली, एकदा बी चुकवली नाही, मग तू का असं करतो या? काय करणार माऊली, या संसारातनं येळ कुठं मिळतो या. आणि आबा गेल्यापासून तर लयच धावपळ होती या. आता तर माझ्या पोराला बी बरं वाटणं झालं या. म्या काय करावं अशा वेळी, तुम्हीच सांगा. अरे होय, चालायचंच. तो देवच आपली अशी परीक्षा घेतोय बघ, आणि यातून बाहेर पडायचा मार्ग बी तोच दाखवतोय. हे घर संसार यातूनच परमात्मा साधायचा असतो या. मला तर वाटतंय तुझ्या पोराला तो पांडुरंगच बरा करेल. त्याच्याशिवाय मोठा वैद्य या जगात भेटायचा नाही बघ तुला. त्याच्या दारात गेलेला भक्त आज रिकाम्या हाताने परत नाही आला. तू ये वारीला, म्या बी तिथंच आहे. राम कृष्ण हरी. अहो ते महाराज कुठं गायब झालं? अगं, साक्षात विठुरायाच आलं होतं माऊलीच्या रूपात. होय, आपण जायचं यंदा वारीला. पांडुरंगा, येतोय रे तुझ्या भेटीला. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला
वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही. अव पोराला बरं वाटायला लागले या आणि ताप बी गेला या. खरं सांगतेस काय? पांडुरंगाचीच कृपा म्हणायची.